महावितरणामधील लाईन स्टाफ कामगार, अधिकारी आणि अभियंत्यांना तत्काळ सानुग्रह अनुदान जाहीर करावं, तसंच थकबाकी वसुलीच्या नावाखाली अतिरिक्त अटी लागू करू नयेत अशी मागणी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशननं राज्य सरकार आणि महावितरण प्रशासनाकडे केली आहे। थकबाकी वसुली ही सामूहिक जबाबदारी असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। याबाबत संघटनेनं आंदोलनाचा इशाराही दिलाय। महावितरणमधील लाईन स्टाफ कामगार, अधिकारी आणि अभियंत्यांना देण्यात येणारं सानुग्रह अनुदान अद्याप जाहीर झालं नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि महावितरण प्रशासनाला निवेदन देत तत्काळ अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार गतवर्षीची सुमारे 2200 कोटींची थकबाकी कमी करून 1800 कोटींपर्यंत आणण्यात कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे। LT विभागात 110% अधिक वसुली झाल्याचा दावा संघटनेनं केलाय। तरीही अतिरिक्त वसुलीची अट लावून सानुग्रह अनुदान रोखणं अन्यायकारक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। तसंच काही झोनमध्ये केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून निलंबनात कारवाई केल्याचा आरोपही करण्यात आलाय। वसुली ही सामूहिक जबाबदारी असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय। दरम्यान संघटनेनं आंदोलनाची घोषणाही केली असून पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून निषेध, दुसऱ्या टप्प्यात विभाग कार्यालयासमोर द्वारसभा आणि त्यानंतर व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय।